गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे राधूचा बर्थडे. रात्रीच मी व्हिडिओ टाकला की बर्थडे म्हणून ह्याचा. तर विषय असा झाला आहे की घरामध्ये काय नियोजन नसलं ना समजा गोष्टी बिघडतात माहिती आहे का. बायांची डोके ना गुडघ्यात असतात. ती म्हणतात ती खरं या कसं आहे आता एवढं रात्र झाले अंधार झालंय तर बाप आहे ना खंबीर आहे ना बर्थडे करायला. हा उद्याचं नियोजन माझं होतं की बाबा सकाळनं उठल्यानंतर मस्तपैकी केक वगैरे आणून ही जी गाय रातचंच केक कापायचे. मग अशा काही गोष्टी चुकीच्या निर्णयामध्ये जास्त चुकीचं काहीतरी होऊन बसतं. आता तुम्ही माणसानं झालं काय, गाडीचा रात्री झाला ॲक्सिडेंट. समधी गाडी तुटली आपली, दाखवतो तुम्हाला. त्यामुळं हिचा केक आणला, केक पण तुटला वगैरे. ह्यांनाच म्हणलं तुमचं तुम्ही बर्थडे करा आणि तुमचं तुम्ही झोपा खावा पिवा. समजा म्हणजे टाळकं हलवायची कामं करते ते नवरा. हे काय काय गोष्टी त्याच्या डोक्याने असतं. एकाच्या डोक्याने परपंच करावं, 10 जणांची डोकी म्हणलं ना ते गोंधळ होतो माहिती आहे का. म्हणजे रात्री लय सनिताप झाला. आता गाडी कोणाकडनं पडली, काय झालं कसं, माझ्याकडून नाही. दाखवतो का गाडीवर बसलो ना, गाडीचं काय काय तुटलंय काय झालंय दाखवतो. आणि सकाळ सकाळ पांडू आलता. पांडूने पण राधूला ड्रेस घेऊन आला, सँडल आणलाय ते पण दाखवतो तुम्हाला मी. विषय झाला काय, रात्री वाजले होत्या रात्री 11:15. काय बायकोच्या मनात आलं काय की तुम्ही शंभूला झोपेतनं उठवलं. त्या पोराची काय चूक नाही शंभूची. समजा ही आमचं गोड पेन खात आहे माहिती का. तिला उठवलं, 500 रुपये दिलं शंभूला आणि केक आणायला लावलं. शंभू केक आणायला ही स्कूटी घेऊन गेला आणि केक घेतला पुढे ठेवला. आणि येता कुठली गाडीवाला आला, डायरेक्ट गाडी अंगावर घातली. तर गाडीच तुम्हाला सांगतो बरंच काय तुटलं हे झालं दाखवतो. आणि मग तो आल्यानंतर केक म्हटला समजा तुटला फिटला, कसं काय तुटलं फिटलं तर दाखवायला लागला गाडी तुटली, हे असं झालं तसं झालं. आता काय बोलावं, तुला काय लागलं का बाबा म्हणलं, नाही मग जाऊ दे. पण हे कसं आहे, मला काय गोष्टी पटतच नाही त्या. रातचं इंदारचं मी बाप आहे ना, मला काळजी नाही का त्याची. केक कापायचं काय करायचं हे ते नाही कापला, माझं काय तर नियोजन असं ना. या ती शानपणा करायचा गोष्टी, मग ती असं होतंय. दाखव तुम्हाला. आणि राधूला कसला ड्रेस आणला पांडूने काय ती पण दाखवतो. केक कापला का रात्री तुझा, हा फोटो काढलं का. होय दाखवतो तुम्हाला. हो ही गाडी घेऊन रात्री गेलता तर हे बघू शकता तुम्ही. इथून तुटलं ही बघू शकता. ही साईडला बघा इथं तुटलं, हे समजा तुटलं. नंतर हो का ही फायबर समजा उचकटलं साईडचा. हो का रातचं त्याने फेविकिकने बसवलं, त्याला बसवू पण म्हणलं नाही मी, बघितलं का हे बघा. आणि हो का हे समजा घासलंय आणि साईडला आलंय समजा. म्हणजे ही साईड बघा कोणीकडे आहे, ही साईड अशी चिपकून आहे अशी. ह्याला ही साईड बघा कुठं गेली असे. हो का हे तुटलं, हे आरसं सरलं. हो का हे तुटलंय, हो का समजा तुटून पडलंय. हो का इथलं ही विषय काय माहिती आहे का, ही अतिशहाणपणा करायचा बायकांनी, बाकी काय नाही. मनाने शहाणपणा करायचं काहीतरी. बड्डे बनवायचा हे करायचं एवढ्या रात्री इंदारचं. बाकी विषय काय नाही. काय झालं असतं त्या पोराला काय, गाडीचं परत समजा बदलून घेईन मी, बरोबर नाही राहतो. हा चल घरात. कपडे कसले आणले काकाने, हा चल चल इकडे कपडे दाखव चल तुझे. मनाने उद्या काही करायचं काही. दाखव ड्रेस चल.
दाखवू कसला ड्रेस आहे, दाखवू काढून. हो का, असं लावून दाखव. हा घागरा ड्रेस आणलाय. इथे इथे खाली. हा. अशी डिझाईन आहे, असा घागरा आहे. आणि हा ड्रेस 2000 2500 ड्रेस आहे. आणि ह्याच्यावर आहे अशी ही पॅन्ट. काय हे? हे आहे ओढणे. हे कसला रुमाल, हे ओढणे. दाखव इकडे, इकडे बघ. आणि सँडल कसला आणलाय, हे आहे सँडल. हे असा सँडल आणलाय त्याने. बसतोय ना ड्रेस, छान आहे का? काकाला थँक्यू बोलले का? हा, तू काय कर, तू गल्लात काय सोडा नाही गाड्या, तू गल्ला ठेव तिथं. गल्ला काय गिफ्ट आणतो, तुला एवढं कळतंय गिफ्ट द्यावं काय? तुला खायचं बोळ पाडल्यात, हित नाही पाडल्या, तिथं बोट घालू घालू पैसे काढतोय. तुझ्या बापाने ठेवलं का? हा, हितनं वर पैसे टाकतो, हिकडनं काढू, कशाला काय करतो? हा, ठेवा ड्रेस, संध्याकाळी बर्थडे करू. हा, बघितलं का? सकाळ सकाळ पांडू आला. प्रियंका म्हणली या की भाऊजी चहा प्यायला. नाही म्हणलं, राधूला घ्यायला आलो. घेऊन गेला. तो ड्रेस एक आणलाय तिला बड्डेचा, सँडल एक आणला. आता पूजेचा कॉल आलता, बड्डे शुभेच्छा दिल्या. आणि रात्री व्हिडिओ टाकल्या स्टेटस बऱ्याच आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या मला शुभेच्छा आल्या. म्हणजे भरभरून प्रेम आहे. राधाव सुद्धा लय जणांनी मोठ्याच्या मोठं लिहू टाकलं या, आमची लाडकी राधा, असं तसं, हे ते आशीर्वाद, कुठं काय 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 काय, रातभर मेसेज चालू सकाळपर्यंत. मग माझ्या बड्डेला जेवढं रिस्पॉन्स नाही तेवढं राधाला आहे. समजा तुम्हाला सांगतो. आणि आमचं कसं आहे, आता आपलं लेकरा बाळाचं बड्डे ह्यातच आपलं समाधान असतं, मोठ्यांचं काय नसतं. पण कसं आहे, अचानक बायकोने सरप्राईज देऊन रातचं माझं बड्डे केलं. मग करतो नाही तर माझं बड्डेच करा. आमची अॅनिव्हर्सरी सुद्धा ह्या वेळेला मी केलेली नाही आवडत आता लेकरा बाळाचं काय असेल ते. पण काय गोष्टी आहेत ना मित्रांनो, काय असतं माहिती आहे का, घराचा करता धरता जो असतो ना, त्याचं पुढलं सारं नियोजन असतं मनानेच. ही करायचंय, ती करायचं. आपण काय पेताड आहे का, खाताड आहे का, काय का नादी काय कशाचं काय नाही. आपल्या परपंचाचं वेळ आहे आणि पैशाचं वेळ आहे, कष्टाचं वेळ आहे. वेळ असलं तर बाकींची जी वेळ वेगळी असते ती. मग आपलं काय माहिती आहे का, उद्या काय करायचं, आज काय करायचं, पैशाची लेवल, पुढलं नियोजन, शिक्षणाचं समजा असतं. काय ते आवचीबाव केलं नाही, अशा गोष्टी होतात. रातचं उठवायचं, केक आणायला लावायचं, ते गाडीचं तुटणं फुटणं, त्याला काहीतरी पडणं लागणं, ह्या गोष्टी मला अजिबात आवडलेलं नाही. समजा भिकार चोटाचे लक्षण आहे ते असलं करणं. रातचं 12ला ह्याच्या बापाने लावला होता केक आणाय, त्याला समजा बारामतीत लावलंय हुडकाय. काही शब्द नाहीत बोलायला. जाऊ दे आता, झालं गेलं, भरून येत नाही. पण बेकल बायको आहे माझी, बाकी एवढंच म्हणायचं मला, बाकी काय नाही. थोडंही वळण नाही, थोडंही ज्ञान नाही. येड्यासारखं बारक्या पोरासारखं करायचं, उठायचं काही करायचं. नवरा येडाय, बाकी काय नाही. चला.